कंसाची बहीण कोण? जाऊ देवकी माता. महाराज त्या ठिकाणी उपवर झाली देवकी माता. ती द्यायची कोणाला? मग बालमित्र वसुदेव. वसुदेवाला द्यायची ठरली आणि त्यांचं लग्न झालं. आता वेळ कमी असल्यामुळे लवकर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर संध्याकाळी काय असते? वरात. कळते ना वरात? तेवढंच कळतंय म्हणा आम्हाला, दुसरं काय. वरात चालली आणि वरातीमध्ये काय असतंय? डीजे असतो. आणि डीजे समोर कोण नाचतो? कंस. आणि तो कसा नाचतो? मोकळा नाही. मग तिला घेऊन नाचतो. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या बहिणीच्या वरातीमध्ये कंस आनंदाने उड्या मारून नाचत होता. तेवढ्यात आकाशाची वाणी झाली. काय सांगितलं? अरे कंसा, अरे जिच्या वरातीमध्ये जिच्या लग्नामध्ये एवढा आनंद विभोर होऊन तू नाचतोय ना, पण तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. महाराज त्या ठिकाणी कंसाने विचार केला, हिच्या पोटी 8वा येणारा आपला वध करणार आहे ना, मग हिलाच ठेवत नाही. लगेच कमरेची तलवार काढली आणि आता तिचं शिरछेद करणार. तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला. हात तो धरीला वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं, कंसा, अरे स्त्री हत्यासारखं महापातक या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाहीये. तिला मारून तुला काय मिळणार आहे? कारण तिच्या पोटी 8वा येणारा मुलगा तुझा वध करणार आहे. मग तिला का मारतो? तिचा 8वा मारणार आहे ना. मग एक काम कर, सोपी साधी आयडिया. काय? आम्हाला बंदी खाण्यामध्ये ठेव. जेवढे होतील तेवढे आम्ही तुम्हाला देऊन टाकू. आणि मग बंदी खाण्यामध्ये त्यांना ठेवलं. पहिलं झालं आणि कंसाकडे ते आलं. कंसाने पाहिलं ते अतिशय निरागस असलेलं बाळ. कंस कोण होता? राक्षस होता. तरी पण त्याच्या अंतःकरणामध्ये त्या बाळाला पाहून दया उत्पन्न झाली. पण आताचे त्या ठिकाणी कंस असे काही जन्माला आले, पोटातच त्याला मारून टाकतात. म्हणजे त्या कंसापेक्षा आजचा कंस खतरनाक आहे महाराज. त्या कंसाला दया निर्माण झाली महाराज. आताचे कंस दयामाया करत नाही, पोटातच मारून टाकतात त्याला. चला आता नारदाने विचार केला, याने जर असंच पुण्य करायचं जर ठरवलं तर याचा पापाचा गाडा भरणार नाही. मग काय केलं पाहिजे? कंसाला सांगितलं का याला ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको. कारण खालून जर मोजला तर हात कितवा होतोय? 8वा होतोय. मग ठेवू नको. महाराज 1 2 3 4 5 6 मारले. 7वा गर्भ जागी जिरला आणि तो योग मायेने कुठे नेऊन ठेवला? रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. आणि मग 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या बंदी शाळेमध्ये प्रगट झाले. किती वर्षाचे? 8 वर्षाचे प्रगट झाले. त्यावेळेला देवकी माता आणि वसुदेवाने सांगितलं, देवा, याच्यासाठी तुमची तपश्चर्या आम्ही केली नाही. तू 8 वर्षाचा जर आला तर आमचा मुलगा तुला म्हणणार कोण? त्यावेळेला महाराज भगवंताने सांगितलं, मम्मी पप्पा काळजी करू नका. कारण मी तुम्हाला सांगायला आलोय. काय सांगायला आलो? की मी जेव्हा जन्माला येईल त्यावेळेला मला इथं ठेवू नंदाच्या घराला मग कुठे न्या? नंदाच्या घराला. मज नेई गोकुळाला. बर तिथून कोणाला आणा? माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. आणि मग महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा अंतर्धान पावले. आणि मग श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा
त्या ठिकाणी प्रगट होणार होते, म्हणून सर्व स्वर्गातील देव देवतांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं येण्याचं स्वागत केलं. आणि जसं देव देवतांनी स्वागत केलं महाराज, तसं भगवंताचं आपल्याला सुद्धा स्वागत करायचं आहे. म्हणून सर्वांनी हात उंच करा आणि त्या भगवंताचं येण्याचं स्वागत करायचं आहे. स्वागतम कृष्णा महाराज सर्व देव देवतांनी भगवंताचं येण्याचं स्वागत केलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. मग वसुदेवाने त्याला त्या वेळेला भगवंताला टोपलीमध्ये घेतलं आणि जेव्हा भगवंताला ते डोक्यावर घेतलं तेव्हा पायीची बंधनं गळती, सगळे बंधनं गळून गेले. आणि असंच महाराज देवाला डोक्यावर घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही काम क्रोधादी विकाराचे जे बंधन आहे ते बंधन गळून पडतात, नाहीसे होतात. आणि मायेला डोक्यावर घेतल्यानंतर सगळे बंधन जखडले जातात. मग आपण ठरवायचं आहे देवाला डोक्यावर घ्यायचं का मायेला डोक्यावर घ्यायचं. महाराज वरुण राजाने सुद्धा भगवंताचं येण्याचं स्वागत केलं. धो 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 पाऊस सुरू झाला, दुथडी यमुना माता वाहू लागली, पूर वाढत चालला. आणि पण त्या ठिकाणी महाराज वसुदेव मात्र त्या ठिकाणी त्या यमुना मातेमध्ये प्रवेश केला. यमुना मातेला पूर वाढत होता, नाका डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी येत होतं, नाका तोंडात पाणी जात होतं. पण भगवान परमात्म्याने विचार केला, अरे जो माझा बाप त्या ठिकाणी माझ्यासाठी एवढा त्रास सहन करतोय. आणि महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रातून तरुणाने एवढा तरी बोध घेतला ना तरी भरपूर झालं महाराज. अरे वसुदेवाने विचार केला नाही, आपल्या मुलाला त्या ठिकाणी पलीकडे न्यायचं आहे एवढंच ध्येय फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, अरे आपल्यासाठी एवढं करत असेल तर आपण त्याची जाण ठेवली पाहिजे. आणि मग काय केलं भगवंताने, पुढे जाण्याला त्याशी लाविला अंगुष्ठ. भगवंताने आपल्या अंगठ्याने दर्शन दिलं यमुना मातेला आणि यमुना माता ओसरली. भगवान परमात्म्याला घेऊन गेले, तिथं ठेवलं आणि तिथून कोणाला घेतलं, मायेला घेतलं. आतमध्ये आल्यानंतर सगळे बंधन, मी मगाशी सांगितलं, बंधन जखडल्या गेले, आकांत केला. कंसाला कळालं आणि कंसापर्यंत त्या ठिकाणी मायेला घेऊन गेल्यानंतर आपटून मारणार तेवढ्यात निसटली. आणि तुझा लागी वादी काय सांगितलं, अरे माझ्याशी काय राजकारण करतो कंसा, तुला मारणारा माझ्या आधी तीर जन्माला आलाय आणि तिकडे वाढतोय, तुझं लागी वधी आणि उपजला मज आधी. गोकुळामध्ये काय झालं महाराज, भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या यशोदा मातेला कळले नाही. मग त्या ठिकाणी जी बाळांपण करणारी जी दाई होती त्या दाईने पाहिलं आणि त्या दाईने पाहिल्यानंतर दाईला फार आनंद झाला आणि हा आनंद त्या ठिकाणी महाराज
यशोदाला नाही सांगितलं मग त्या ताईनं. मग तिने विचार केला, आता हा आनंद मी खऱ्या अर्थाने नंद बाबाला सांगायला पाहिजे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी ती नंद बाबाला सांगायला गेली. आता नंद बाबाला डायरेक्ट सांगितला नाही, कारण जर अतिशय आनंदाची गोष्ट किंवा अतिशय दुःखाची गोष्ट एकाएकी सांगितल्यानंतर त्याचा परिणाम कधी कधी उलटा होत असतो. कारण जास्त आनंद माणसाला सहन होत नाही आणि जास्त दुःखही माणसाला सहन होत नाही. तिने विचार केला डायरेक्ट एवढी, कारण 90 वर्षाचे झाले होते नंद बाबा आणि 90 वर्षाने मुलगा झालाय, एवढा आनंद त्या ठिकाणी सहन होईल का? आणि असं होतंय ना महाराज, कधी कधी एका महिलेला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. आता त्या लॉटरीत येणाऱ्यांनी विचार केला, डायरेक्ट ह्या बाईला जर आपण 1 करोड रुपये 1 कोटी जर दिले आणि तिला जर अटॅक आला आणि ती मेली तर काय उपयोग व्हायचा? मग त्याने काय केलं, त्याने एका महाराजाला सांगितलं, कारण महाराज जरा थोडंसं पटवून सांगतील. त्या महाराजाला सांगितलं, महाराज या महिलेला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली, आता डायरेक्ट जर तिला दिले आणि तिला तो आनंद सहन नाही झाला तर तिला अटॅक येईल. मग तुम्ही काय करा, थोडंसं पटवून सांगा तिला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली म्हणून तिला जर थोडंसं पटवून सांगा. आणि मग ते महाराज त्या महिलेजवळ गेले आणि त्या महिलेला म्हटले, मावशी तुम्हाला जर 1 कोटी रुपयाची जर लॉटरी लागली तर तुम्ही काय करशाल? ती मावशी म्हटली, बाया तुमच्या तोंडात साखर पडो, मला जर 1 कोटी रुपयाची जर लॉटरी लागली तर त्यातले 50 लाख रुपये मी तुम्हाला देईन. महाराजच मेले अटॅक घेऊन पाय. म्हणजे आधी आनंद माणसाला सहन होत नाही. तसा तिने विचार केला, डायरेक्ट नंद बाबाला एवढा आनंद जर सहन नाही झाला तर. पण महाराज नंद बाबा होते ते, ती गेली आणि नंद बाबाला सांगितलं. वेळ कमी असल्यामुळे लवकर सांगितलं. नंद बाबाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकला. आता तेवढ्यावरती गवळण थांबली का? तिने फक्त नंद बाबाला सांगितलं का? मग सगळ्या गोकुळाला गारखा दिला. म्हणती गवळणीला पुत्र गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. तिने सगळ्या गोकुळामध्ये ती वार्ता सांगितली. आता गोकुळामध्ये वार्ता सांगितल्यानंतर सर्व गोकुळवासियांना आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी काय केलं, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. कशासाठी? बाळकृष्ण नंदा घरी. आणि आनंदल्या नरनारी गोकुळवासियांना फार आनंद झाला. आणि मग महाराज भगवान परमात्मा कले कलेनी वाढू लागले. रांगत रंगणी चोरी तुलोनी अनेक खोड्या केल्या. खोड्या केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या खोड्या पाहून त्या वैतागल्या आणि मग यशोदा मातेकडे आल्या आणि यशोदा मातेला म्हणू लागल्या. काय म्हणू लागल्या? यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का त्या गवळणीने सांगितलं, यशोदे आम्ही इथं राहू का जाऊ? आणि मग महाराज ते यशोदा मातेने भगवंताला सांगितलं, तू आता इथं राहायचं नाही. मग काय करायचं? आता तू शाळेत जायचं. मग ती शाळा कोणती? गाया वळायला जायचं. आणि मग सवंगाड्यांना घेऊन त्या सगळे वनामध्ये त्या गायी चारू लागले महाराज. आणि गायी चारत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले.
एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. महाराज हाच आनंद आहे हो, दुसरा काय आनंद आहे या जगाच्या पाठीवर, या मृत्यू लोकांमध्ये दुसरा कोणताच आनंद नाही महाराज. आणि हा आनंद स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा का, कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही हे महाराज, म्हणून हा आनंद उपभोगण्याकरता ते सुद्धा अपेक्षा करतात, पण त्यांना हा आनंद उपभोगण्याची संधी नाहीये. ही संधी फक्त इथंच आहे महाराज. अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळू थकले आणि मग मात्र ते म्हटले, काय म्हटले, झाली आता वेळ म्हणती आनाची दोन्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोन्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोन्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोन्या. सावनी साखर, दिलानी झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या का, कारण खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी काला केला महाराज. दही भाताचा खिचडी काला केला ते आणि भगवंताने महाराज सगळ्यांच्या एकमेका देवमुखी सुखे घाली सगळ्यांना काला दिला. आता त्या काल्याची आशे देव जळी झाले मासे, देव आले महाराज, पण भगवंताने त्यांना काला दिला नाही. माशांच्या रूपाने त्या ठिकाणी डोहामध्ये गेले, पण भगवंताने सांगितलं हात धुवायला डोहावर जाऊ नका, मग कुठं पुसा, पृष्ठभागावर पुसा, कारण हा काल्याचा अधिकारी ते नाहीये, या काल्याचा अधिकारी फक्त आणि फक्त तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. सगळ्यांना काला दिला, सगळ्यांनी काला खाल्ला आणि तृप्त झाले. आता जसं गोपाळांनी काला खाऊन तृप्त झाले, तसा आपल्याला सुद्धा त्या परमात्म्याचा काला आपल्याला घ्यायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.